लोकमान्य टिळकांच्या पुण्यातील केसरी वाड्यातील संग्रहालयामध्ये आम्ही आहोत। पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात नक्की कोणी केली, ती किती साली झाली, लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला व्यापक स्वरूप कसं दिलं आणि ज्या वर्षी लोकमान्यांनी या उत्सवाला व्यापक स्वरूप दिलं त्या वर्षी म्हणजे 1894 साली देखील या उत्सवातील विसर्जन मिरवणुकीवरून वाद कसा निर्माण झाला होता आणि लोकमान्यांनी तो कसा सोडवला होता। आज जे 5 मानाचे गणपती म्हणवले जातात ते मानाचे केव्हापासून म्हणवले जाऊ लागले, त्याआधी विसर्जन मिरवणुकीचा क्रम काही वेगळा होता का, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण सध्या पुन्हा एकदा पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीवरून वाद निर्माण झालाय आणि त्यासाठी आपला आधार असणार आहे ते या संग्रहालयातील हे पुस्तक। केसरीचे त्यावेळचे संपादक जस करंदीकर यांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तकाचं नाव आहे श्री गणेशोत्सवाची 60 वर्ष आणि प्रकाशन वर्ष आहे 1953। कारण गणेशोत्सवाला सुरुवात होऊन 1953 साली 60 वर्ष होत होती आणि त्या निमित्ताने जस करंदीकर यांनी पुण्यातील गणेशोत्सव मंडळांची आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात जी प्रमुख गणेश मंडळं आहेत, जे प्रमुख उत्सव आहेत, तिथली माहिती देखील मागवली आणि ही सगळी माहिती या पुस्तकामध्ये संकलित केली। अतिशय रंजक इतिहास या पुस्तकामध्ये आहे। सुरुवातीला अर्थातच अनुक्रमणिका आहे, प्रस्तावना आहे आणि त्यानंतर पान क्रमांक 8 वरती हे प्रकरण सुरू होतं, पुण्यातील उत्सवाचा प्रारंभ। पुण्यास खाजगी रीतीने चालू असलेल्या उत्सवास कैलासवासी सरदार कृष्णाजी काशीनाथ उर्फ नानासाहेब खाजगीवाले यांनी सार्वजनिक स्वरूप दिले। सन 1892 मध्ये ते ग्वाल्हेरला गेले असता त्यांनी तेथे गणपती उत्सव सार्वजनिक स्वरूपात दरबारी थाटाने होत असलेला पाहिला। त्यावरून पुण्यातही सार्वजनिक रीतीने श्री गणेशोत्सवाची कल्पना दृढ होऊन 1893 साली श्री खाजगीवाले, श्री घोटवडेकर व श्री भाऊ रंगारी असे 3 सार्वजनिक गणपती बसले आणि ते समारंभाने रस्त्यातून मिरवीत नेण्याची चाल सुरू झाली। म्हणजे पुण्यातील सरदार खाजगीवाले 1892 ला ग्वाल्हेर इथे जातात आणि तिथे दरबारी थाटात सुरू असलेला सार्वजनिक गणेशोत्सव पाहतात आणि त्यातून त्यांना कल्पना सुचते की पुण्यात देखील असाच सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला पाहिजे। पुढच्या वर्षी म्हणजे 1893 साली खाजगीवाले यांच्या पुढाकारातून पुण्यात पहिले 3 गणपती बसतात। खाजगीवाले यांचा स्वतःचा, श्री घोटवडेकर यांचा आणि श्री भाऊ रंगारी यांचा, असे 1893 साली हे 3 गणपती पुण्यामध्ये बसतात आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला पुण्यात 1893 साली सुरुवात होते। लोकमान्यांनी या गणेशोत्सवामध्ये सामावलेली ऊर्जा पाहिली। या ऊर्जेचा उपयोग सामाजिक ऐक्यासाठी, आपल्या राष्ट्रीय लढ्यासाठी करून घेता येऊ शकतो हे त्यांनी ओळखलं आणि लोकमान्यांनी या उत्सवाला अधिक व्यापक बनवायचं ठरवलं आणि 1894 साली पुण्यात लोकमान्यांनी हा उत्सव अधिक मोठ्या प्रमाणात साजरा करायला प्रोत्साहन दिलं आणि त्यातून 100 पेक्षा अधिक गणेश मंडळांनी 1894 साली पुण्यात गणेशोत्सवाला सुरुवात केली, ज्यामध्ये लोकमान्यांचा स्वतःचा गणपती देखील होता। लोकमान्य टिळक त्यावेळी म्हणजे 1894 ला पुण्यातील विंचुरकर वाड्यामध्ये राहत होते आणि तिथे त्यांनी त्यांचा गणपती बसवला आणि त्याचबरोबर इतर अनेक मंडळांना त्यांनी ह्या गणेशोत्सवाला प्रोत्साहित केलं। मात्र त्याच वर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणी कोणत्या क्रमांकावरून सहभागी व्हायचं यावरून वाद झाला। या पुस्तकामध्ये तो कसा नमूद आहे। त्या मिरवणुकीत श्री खाजगीवाले यांच्या गणपतीचा नंबर पहिला होता असे सांगतात, म्हणजे 1893च्या। मात्र 1894 साली सार्वजनिक गणपतीची संख्या पुष्कळ वाढली। त्यावेळी कोणाचा गणपती पुढे असावा याबद्दल रे मार्केटमध्ये वाद सुरू झाला। तेव्हा
श्री ब्रह्मगिरी बोवा यांनी कैलासवासी लोकमान्य व कैलासवासी अण्णासाहेब पटवर्धन यांना बोलावून आणले। नंतर त्यांनी पुण्याच्या ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपती व श्री जोगेश्वरी यांचे गणपती प्रथम असावेत व त्यामागे श्री खाजगीवाले यांचा गणपती असावा अशी शक्कल काढली व अशा रीतीने हा तंटा मिटविला। तेव्हापासून आजतागायत श्री कसबा गणपती याचा मान पहिला, श्री जोगेश्वरी गणपती याचा मान दुसरा चालू आहे। त्याप्रमाणे शेवटून तिसरा भाऊ रंगारी यांचा गणपती, शेवटून दुसरा दगडू हलवाई यांचा गणपती व शेवटी मंडईचा गणपती असा क्रम ठरला आहे। म्हणजे 1894 साली लोकमान्यांनी हुशारीने हा वाद कसा मिटवला तर पुण्याचं ग्रामदैवत श्री कसबा पहिला मान ग्रामदैवत असलेल्या कसब्याला, पुण्याची ग्रामदैवता ही तांबडी जोगेश्वरी दुसरा मान तांबडी जोगेश्वरीला आणि त्या पाठीमागे खाजगीवाले यांचा गणपती, कारण त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती। हा क्रम 1894 सालचा आहे आणि शेवटचे क्रम देखील ठरलेले आहेत। मंडई हा अगदी सगळ्यात शेवटी आहे, शेवटून दुसरा दगडूशेठ हलवाई आहे आणि शेवटून तिसरा हा भाऊ रंगारी आहे। हा 1894 सालचा क्रम आहे आणि हे पुस्तक प्रकाशित झालंय 1953 साली आणि त्यानंतर मात्र पुण्यातील या विसर्जन मिरवणुकीचे क्रम काळाच्या ओघात बदलत गेलेत। कसे बदललेत, का बदललेत याचा कुठेही लेखी पुरावा नाही। तर आपण पाहिलं काळाच्या ओघामध्ये हे क्रम बदलले, त्यातून काय घडलंय तर ज्यांनी या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली त्या खाजगीवाले यांचा गणपती आज कुठे आहे किंवा तो उत्सव का बंद झाला याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही। त्याचबरोबर जे 1893 साली 3 गणपती बसले होते त्यापैकी आणखी एक गणपती श्री घोटवडेकर यांचा, त्याची माहिती आज उपलब्ध नाही। म्हणजे ज्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची खऱ्या अर्थाने सुरुवात केली ते सरदार खाजगीवाले यांच्या गणेशोत्सवाबद्दल माहिती नाहीये, घोटवडेकर यांच्या उत्सवाबद्दल ही देखील माहिती नाही। मात्र जो तिसरा आहे भाऊ रंगारी तो उत्सव आज खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो साजरा होतो आहे। मात्र विषय आहे तो या विसर्जन मिरवणुकीतील क्रमाचा। 1894 सालचा क्रम जो आहे तो श्री कसबा, तांबडी जोगेश्वरी आणि त्यानंतर खाजगीवाले। आज खाजगीवाले यांचा गणपती नाही, मात्र आज जो क्रम आहे तो श्री कसबा पहिला, तांबडी जोगेश्वरी दुसरा आणि त्यानंतर जे इतर 3 गणपती मानाचे म्हणवले जातात, गुरुजी तालीम आहे, त्याचबरोबर व्यापाऱ्यांचा तुळशीबाग आहे आणि जिथे आम्ही आता आहोत त्या केसरीवाड्याचा केसरीवाडा गणपती आहे। हे 5 क्रम आहेत आणि हे 5 मानाचे गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतात आणि या 5 मानाच्या गणपतींच्या पाठोपाठ मग पुण्यातील इतर शेकडो मंडळं या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतात। मात्र मागील अनेक वर्षांपासून या विसर्जन मिरवणुकीला खूप वेळ लागतो आहे। 2 दिवस ही विसर्जन मिरवणूक चालते आहे, त्यातून पोलीस आणि प्रशासनावरती मोठा ताण निर्माण होतो आहे। अनेक वेळा संवेदनशील परिस्थिती उद्भवते आहे आणि त्यातून काही मंडळांनी अशी मागणी केलेली आहे की आम्हाला या 5 मानाच्या गणपतींच्या आधी विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याची परवानगी मिळावी किंवा या 5 मानाच्या गणपतींनीच सकाळी 7 वाजता विसर्जन मिरवणूक सुरू करावी। 1894 साली जेव्हा या उत्सवाला व्यापक स्वरूप मिळालं तेव्हा लोकमान्यांनी हुशारीने त्यावेळच्या विसर्जन मिरवणुकीचा वाद मिटवला होता। आज अर्थातच लोकमान्य टिळक नाहीत, त्यांच्या उंचीचा नेताही पुण्यात नाही, त्यांच्या एवढं अधिष्ठान असलेला, त्यांच्या एवढा अधिकार असलेला नेताही पुण्यात नाही। कॅमेरामन विजय राऊत समी इथेच थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।